तर मंडळी, कोकणातील आपला आजचा भटकंतीचा प्रवास चालू असताना आपण चाललोय चिपळूणमध्ये, आणि चिपळूणमध्ये कुठे तर प्रसिद्ध असलेलं मंदिर परशुराम मंदिरामध्ये आपण चाललेलं आहे. तर आपल्याला भेटणार आहे आदित्य, आणि आदित्याला घेऊन आपण चाललोय चिपळूणमध्ये परशुराम मंदिरामध्ये. आणि आपण आधी संघाती निघालोय. ही निसर्ग सुंदर भटकंतीचा प्रवास पाहत असताना समोर आपल्याला मंदिराच्या पायऱ्या पाहायला मिळतात. तर पायऱ्यांच्या इथून जो दृश्य पाहायला मिळतंय, तर समोरच्या साईडला हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय. तर समोरच्या साईडला जर देवड्या पाहायला मिळतात, तसं मंदिराचा खूप सारा देखावा पाहून मन आतुर झालं, आणि मंदिराच्या आतमध्ये आपण दर्शन घेणार आहोत. तर दर्शन घेऊन झाल्यानंतर आपला प्रवास आहे. तर मंदिराच्या बाहेरचा जो व्ह्यू पाहायला मिळतोय, तर मंदिराच्या डिझाईन आणि मंदिराच्या जर पाचच्या साईडला जर पाहायला गेलं, तर देवीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आणि हेच ते मंदिर देवीचं, खूप सारी डिझाईन खांबांवरती प्राचीन काळातील ह्या डिझाईन आपल्याला पाहायला मिळतात. देवीचं दर्शन झालं आणि जे पाचच्या साईडला जे पाहायला मिळतंय, तर आपल्याला जे ही सापाचं दृश्य पाहायला मिळतंय एका देवडीमध्ये. आणि हीच जर देवडी बघितली तर मित्रांनो, पाचच्या साईडला हे दीपज्योत असं बोललं जातं, किंवा ह्याच्यावरती दिवे लावले जातात. आणि पाचच्या साईडला जर आपण गेलं, तर प्राचीन काळातील ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, शिवकालीन. आणि ह्याच्यातूनच आपल्याला हे दृश्य पाहायला मिळते की अजून पाण्याचा टाका पण इथून आपल्याला पाहायला मिळत असतो. तर हा पण जो पाहतोय, तर हा पाण्याचा टाका इथे आहे. आणि ह्या पाण्याचा टाका इथे मित्रांनो मंदिरासाठी पाण्याचा टाका पाहून झाल्यानंतर आपल्याला खांबावरती काही प्राचीन काळातील ह्या गोष्टी कोरीव काम केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याच्यानंतर आपण मंदिराच्या पाचच्या साईडने जर पुढल्या साईडला जर बघायला गेलं, तर मंदिराचा हा दृश्य पाहायला मिळतंय.